चला आपण काल प्रोबॅबिलिटी पाहत होतो आहे की नाही. प्रोबॅबिलिटीमध्ये शेवटचा भाग झाला होता आपला पॅकचा आहे की नाही. 52 पॅक्स. देअर आर 52 कार्ड इन अ पॅक. एका पॅकमध्ये किती कार्ड असतात? 52 आहे की नाही. आणि त्या 52चे दोन टाईप्स आहेत. 26 हे रेड कार्ड असतात, 26 ब्लॅक कार्ड असतात आहे की नाही. आणि त्याच्यामध्ये पुन्हा नंतर रेडचे दोन टाईप्स आहेत, हर्ट अँड डायमंड. ओके, हर्टमध्ये 13, डायमंडमध्ये 13. ब्लॅकचे दोन टाईप्स आहेत, एक क्लब आणि एक स्पेड. आणि या प्रत्येकामध्ये जे 3 कार्ड असतात ते फेस कार्ड असतात. त्या फेस कार्ड 3 फेस कार्डमध्ये पहिला किंग, क्वीन अँड जॅक आहे की नाही. किंग, क्वीन, जॅक. हर्टमध्ये पण ते 3 असणार, डायमंडमध्ये पण, क्लबमध्ये पण आणि स्पेडमध्ये पण ते 3 कार्ड असणार. म्हणजे टोटल फेस कार्ड किती होणार? 12. अँड ईच टाईप्समध्ये, प्रत्येक टाईप्समध्ये किती असणार? 3 फेस कार्ड असणार आहे की नाही. आणि राहिलेले जे 10 कार्ड राहतात त्यामध्ये 1 to 10 पर्यंतचे नंबर असतात. आणि एच्या जागेवर एस असतं, एस आहे की नाही. त्याला आपण एस कार्ड असं म्हणतो. एस म्हणजे त्याच्या जागेवर 1च्या ऐवजी ए लिहिलेलं असतं, त्याला एस कार्ड म्हटलं जातं. ACE आहे की नाही. आणि पुन्हा 2, 3, 4 असे 10 पर्यंत नंबर असतात. ठीक आहे, कळालं 52 कार्डचं आहे की नाही. म्हणजे त्याची जर सॅम्पल स्पेस बघायचं म्हटलं आहे की नाही, तर सॅम्पल स्पेस किती येणार? 52 आहे की नाही. टोटल 52 असणार. पुन्हा त्याच्यामध्ये तुम्हाला जो टाईप विचारला असेल त्या टाईपमध्ये तुम्ही नंतर लिहिणार आहे की नाही. हर्ट म्हटलात तर 13 असतील, डायमंड म्हटलात त्याचे 13 असतील आहे की नाही. क्लब म्हटलात क्लबचे 13 असतील. आणि स्पेड जर म्हटलात तर स्पेडचे पण 13 कार्ड असतील. या स्वरूपामध्ये आपल्याला दिलेले असतात 52 कार्ड्स. आता याच्यानंतर बघा, आपण कालचा जे बेस बघितला, नंबर 1 कॉईन बघितला, 1 कॉईन टॉस, 2 कॉईन टॉस, 3 कॉईन टॉस. त्यानंतर काय बघितला? डाय, 1 डाय थ्रू, 2 डायस थ्रू आहे की नाही. आणि त्यानंतर बघितला देर आर 52 कार्ड्स इन पॅकच्या ह्याच्यामध्ये बघितला. आता जो याच्यानंतरचा जो भाग आहे आपल्याला दिलेला, तो आपल्याला बघायचा आहे, तो म्हणजे इक्वली लाईकली आउटकम्स. इक्वली लाईकली आउटकम्स. आता याच्यामध्ये काय असतं? इक्वली लाईकली आउटकम्समध्ये आपल्याला किती प्रोबॅबिलिटी किंवा किती पॉसिबिलिटीज आहे की नाही, किती पॉसिबिलिटीज येऊ शकतात हे त्याच्यामध्ये दिलेलं असतं. आता पॉसिबिलिटीज म्हणजे काय की शक्यता आहे की नाही. त्यामध्ये किती पॉसिबिलिटीज येऊ शकतात म्हणजे शक्यता किती असू शकतात आहे की नाही. म्हणजे किती पॉसिबिलिटीज येऊ शकतात त्याच्यामध्ये आहे की नाही. 3 पॉसिबिलिटीज असतील, 4 पॉसिबिलिटीज असतील, 6 पॉसिबिलिटीज असतील आहे की नाही. आपल्याला दिलेल्या एक्सपेरिमेंटनुसार आपण त्यामध्ये काय करू शकतो? पॉसिबिलिटीज लिहू शकतो आहे की नाही. आता याच्यावर आधारित जो आपल्याला प्रॅक्टिस सेट दिलेला आहे बघा, प्रॅक्टिस सेट 5.1 याच्यावर आधारित जो आहे तो एकदम सिंपल आहे. प्रॅक्टिस सेट 5.1 हा जो 5.1 प्रॅक्टिस सेट दिलेला आहे त्यामध्ये बघा एकदम सिंपल आहे. आपल्याला त्यामध्ये त्यांनी दिलेले आहेत की हाऊ मेनी पॉसिबिलिटीज देअर आर देअर इन ईच ऑफ द फॉलोइंग मध्ये किती पॉसिबिलिटीज असू शकतात हे आपल्याला इथं ओळखायला सांगितले त्यांनी. म्हणजे पॉसिबिलिटीज हे तुम्हाला दिलेल्या सॅम्पल स्पेसवर डिपेंड असतात आहे की नाही. मग बघा, आता याच्यामध्ये पहिला क्वेश्चन दिला आहे, क्वेश्चन नंबर फर्स्ट. काय क्वेश्चन आहे? हाऊ मेनी पॉसिबिलिटीज are there in each the following हे की नाही. त्यामध्ये पहिला जो क्वेश्चन आहे तो पहिला क्वेश्चन काय आहे बघा, Vanita know the following sites in Maharashtra
शी इज प्लॅनिंग टू विजिट. शी इज प्लॅनिंग. शी इज planning to visit. Planning to visit one of them. One of them in her summer vacation. In her summer vacation. समर वॅकेशन. आता ती खालीलपैकी एका याच्यामध्ये व्हिजिट देणार आहे म्हणतंय समर वॅकेशनमध्ये, जी वनिता दाखवलेलं आहे ते बघा. काय काय दिलं आहे? अजिंठा, महाबळेश्वर, लोणार सरोवर, ताडोबा वाईल्ड लाईफ, त्यानंतर आंबोली, रायगड, माथेरान आणि आनंदवन. एवढ्या प्लेसपैकी ती कोणत्या तरी एका ठिकाणी जाणार आहे म्हणताय, बरोबर आहे? तेवढ्यापैकी एका ठिकाणी. आता सर्वच ठिकाणी जाणार आहे का? नाही. त्यांनी काय म्हटलंय? टू विजिट वन ऑफ देम. फक्त एकाच ठिकाणी जाणार आहे. मग मी तुम्हाला जर विचारलं की वनिता कोणत्या ठिकाणी जाणार आहे बरं, किंवा वनिता विजिटिंग वन ऑफ देम इन समर वॅकेशन, इन विच प्लेस? विच प्लेस? अजिंठा आहे, महाबळेश्वर आहे, लोणार सरोवर आहे, ताडोबा अभयारण्य आहे, आंबोली आहे, रायगड आहे, माथेरान आहे आणि आनंदवन आहे. यापैकी कोणत्या ठिकाणी जाईल? तुम्हाला जर प्रश्न विचारला, किंवा एका ठिकाणी जाणार आहे, एवढ्यापैकीच एका ठिकाणी जाणार आहे. मग पॉसिबिलिटीज किती शक्यता आहेत? ते किती प्लेस आहेत तेवढ्या पॉसिबिलिटीज आहेत. म्हणजे नंबर ऑफ प्लेस, किंवा त्या ठिकाणी जेवढे प्लेस दिलेत त्यांनी तेवढ्या पॉसिबिलिटीज असतील, ठीक आहे नाही? 8 पॉसिबिलिटीज आहेत. म्हणजे या ठिकाणी किती शक्यता असू शकतात? जेवढे गावाचे नावं दिलेत किंवा जेवढे त्या प्लेसचे नावं दिलेत तेवढ्या पॉसिबिलिटीज असू शकतात. कोणत्या ठिकाणी एक्झॅक्ट जाईल हे आपल्याला माहिती आहे का? नाही. पण तेवढ्यापैकी कोणत्या तरी एका ठिकाणी जाणार आहे. मग तुम्हाला जर म्हटलं किती पॉसिबिलिटीज बरं, तिथं किती शक्यता? आता तिथं मुंबई दिलं नाही, आपण मुंबई म्हणू शकतो का? नाही. पॉसिबिलिटीज मग त्या ठिकाणी दिलेल्या अजिंठा नंबर 1, महाबळेश्वर नंबर 2, लोणार नंबर 3, ताडोबा नंबर 4, आंबोली 5, रायगड 6, माथेरान 7 अँड आनंदवन 8. म्हणजे किती पॉसिबिलिटीज आहेत? देअर आर, याचा आन्सर येईल 8 पॉसिबिलिटीज. 8 पॉसिबिलिटीज. किती पॉसिबिलिटीज असणार? 8 पॉसिबिलिटीज. 8 ठिकाणी ती जाऊ शकते, म्हणून त्याला आपण 8 पॉसिबिलिटीज असं म्हणतो, ठीक आहे? आता तिथे 8 दाखवलेत, जे त्यांनी प्लेसचे नावं दिलेत ते 8 आहेत, म्हणून 8 पॉसिबिलिटीज. 8 पैकी कोणत्याही एका ठिकाणी ती जाऊ शकते. सी इज प्लॅनिंग टू विजिट वन ऑफ देम इन हर समर वॅकेशन. देर आर 8 पॉसिबिलिटीज. किती पॉसिबिलिटीज येऊ शकतात त्याच्या? 8 पॉसिबिलिटीज येऊ शकतात, ठीक आहे? हा झाला पहिल्यातला पहिला क्वेश्चन, हे की नाही? त्यानंतर सेकंड नंबरचा बघूया. पहिल्याचा किती आला आन्सर? 8. 8 कशामुळे आला? प्लेस किती इथं? 8 प्लेस आहेत, हे की नाही? जेवढे दिले असतील तेवढ्या पॉसिबिलिटीज त्या ठिकाणी होणार. त्यानंतर सेकंड नंबर आहे एनी डे ऑफ अ वीक is to be selected randomly. बघा, एनी डे ऑफ अ वीक इज टू बी. आता वीक म्हटलंय, वीक म्हणजे आठवडा. एका आठवड्यामध्ये किती दिवस असतात? बरोबर आहे? मग याच्यामध्ये तुम्हाला काय लिहावं लागणार? इन 7 डे इन वीक 7 डेज असतात. संडे, मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे
अँड सॅटरडे. आपल्याला काय म्हटलंय, एनी डे ऑफ वीक इज टू बी सिलेक्टेड रॅन्डमली. या वीक मधल्या कोणताही एक डे काय करायचा आहे, वन डे, एनी डे ऑफ अ वीक, एक कोणताही एक डे काय करायचा आहे, सिलेक्टेड करायचा आहे. मग याला किती पॉसिबिलिटीज भेटू शकतात, डेज किती, तर त्याच्यानुसार बघा 1 2 3 4 5 6 अँड 7. मग याचा आन्सर भेटणार. मग देअरफॉर 7 प्रोबॅबिलिटी, सॉरी 7 पॉसिबिलिटीज, 7 पॉसिबिलिटीज. किती पॉसिबिलिटीज भेटणार, 7 पॉसिबिलिटीज भेटणार, हे की नाही, 7 पॉसिबिलिटीज. का तर number of day in week is 7 days and one day is selected as randomly. randomly नुसार एक डे काय करायचा होता, सिलेक्ट करायचा आहे. मग कोणता डे असेल ते माहिती आहे का नाही, पण किती डेज, 7. मग किती पॉसिबिलिटीज असणार, 7 पॉसिबिलिटीज या ठिकाणी असणार, आहे की नाही, 7 पॉसिबिलिटीज याच्यामध्ये येऊ शकतात. ठीक आहे. आता याच्यानंतर जो थर्ड नंबरचा क्वेश्चन असेल, आहे की नाही, हाऊ मेनी पॉसिबिलिटीज मधला, तो बघूया. थर्ड नंबरचा क्वेश्चन बघा, एकदम सिंपल भाग असतो याच्यामधला, आहे की नाही. आपल्याला फक्त दिलेल्या इन्फॉर्मेशन नुसार लिहायचं आणि आन्सर लिहायचं असतं, आहे की नाही. एकदम इझी भाग आहे हा, टॉपिकच इझी आहे. आपण फायनान्शियल प्लॅनिंग साठीच्या अगोदर त्यासाठीच हा टॉपिक घेतला, आहे की नाही, की एक आपला जो 4 नंबरचा टॉपिक राहिला आहे फायनान्शियल प्लॅनिंग. बघा त्यात 3 नंबरचा दिलाय, 3 नंबरचा काय बघा, सिलेक्ट वन कार्ड, सिलेक्ट वन कार्ड फ्रॉम द पॅक, फ्रॉम द पॅक ऑफ 52 कार्ड्स, pack of 52 cards. select one card select करायचा आहे, select one card from the pack of 52 cards. 52 cards मध्ये वन कार्ड आपल्याला काय करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे. मग पॉसिबिलिटीज किती असणार, किती कार्ड आहेत, 52, मग पॉसिबिलिटीज पण तेवढ्याच. मग देअरफॉर 52 पॉसिबिलिटीज, किती पॉसिबिलिटीज असणार, 52 पॉसिबिलिटीज, हे की नाही, 52 पॉसिबिलिटीज असणार. म्हणजे सिलेक्ट वन कार्ड फ्रॉम द पॅक ऑफ 52 कार्ड्स. 52 कार्ड्स मधून वन कार्ड काय करायचं, आपल्याला सिलेक्ट करायचं. 52 कार्ड आहेत म्हणल्यावर त्यातून आपण जर काढलं तर त्यामध्ये पॉसिबिलिटीज किती भेटणार, 52 पॉसिबिलिटीज. ज्या ठिकाणी नंबर ऑफ कार्ड जेवढे असतील तेवढ्या पॉसिबिलिटीज असतील. आपण मग बघितलं होतं बघा, ठीक आहे ना, वीक, वन डे इन वीक मध्ये म्हटलं तर मग वीक मध्ये किती डेज असतात, 7 डेज असतात. मग त्या ठिकाणी पॉसिबिलिटीज किती आल्या, 7 पॉसिबिलिटीज आलते, ठीक आहे नाही. तसं या ठिकाणी 52 कार्ड म्हटलं, आहे की नाही, मग पॉसिबिलिटीज पण किती असणार, 52. ठीक आहे. बघा चला त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 3 नंबरचा क्वेश्चन झाला, आहे की नाही. आता याच्यामध्ये 4 नंबरचा त्यामध्ये असणारा प्रॅक्टिस सेट मधला हा लास्ट क्वेश्चन आहे. प्रॅक्टिस सेट मध्ये फक्त आपल्याला पॉसिबिलिटीजच अगोदर लिहायच्या होत्या, ठीक आहे नाही. बघा चला, बघा काय येणार मग, 1 नंबर फ्रॉम 1 नंबर फ्रॉम 10 to 20, 10 to 20 is written on each card, on each card. Select one card randomly. Select
वन कार्ड रँडमली, एक कार्ड काढायचं आहे म्हटलंय. आता एक लक्षात ठेवा, यामध्ये नंबर कुठून म्हणते, वन नंबर फ्रॉम, फ्रॉम म्हणजे च्या पासून 10 घ्यावा लागेल. मग 10 पासून 10, 11, 12, 13 इन्फिनिट सो 20 सो ऑन, त्या पद्धतीनंच. मग मला सांगा नंबर किती होणार, 10 to 20. मुलं गडबडीमध्ये 10 लिहितात. 10 to 20 10 होतं का बघा बरं. फ्रॉम म्हटलंय, बिटवीन म्हटलं नाही. बिटवीन 10 to 20 म्हणलं असतं तर 11 to 19 झालं असतं, आहे की नाही. पण इथं 10 to 20 म्हटलंय, मग त्याला काउंट करून बघा बरं किती नंबर होतात. तर त्या ठिकाणी 10 नंबर होतात का 11 नंबर होतात. गडबडीमध्ये आपण 10 to 20 म्हणलं की डायरेक्ट 10 म्हणतो, पण 10 नाही 11 होत आहे. बघा 1 2 3 4, आहे की नाही. 14 15 16 17 18 19 and 20 किती नंबर होतात, 11 नंबर होतात. मग देअरफॉर किती पॉसिबिलिटीज, 11 पॉसिबिलिटीज. किती पॉसिबिलिटीज होणार मग, 11 पॉसिबिलिटीज. गडबड करायची नाही. गडबडी भरपूर मुलं हे क्वेश्चन चुकतात, 10 पॉसिबिलिटीज लिहितात. 10 पॉसिबिलिटी कशा होतील, 10 to 20 म्हटलंय, 10 ते 20, आहे की नाही. 10 to 20, मग 10 to 20 पर्यंत तुम्ही टॅली करून बघा, काउंट करून बघा किती नंबर होतात, 11 नंबर होतात. 10 to 20, 10 ला ऍड करावं लागेल ना. फ्रॉम म्हटलंय, फ्रॉम म्हणजे 10 पासून ते कुठपर्यंत, 20 पर्यंत, म्हणजे दोन्ही ऍड करावं लागतील, आहे की नाही. या स्वरूपामध्ये जो प्रॅक्टिस सेट होता आपला 5.1, आहे की नाही, तो या ठिकाणी कंप्लीट झाला. प्रॅक्टिस सेट 5.1 खूप इझी प्रॅक्टिस सेट होता, आहे की नाही. आता याच्यानंतर आपल्याला जो याच्यानंतरचा जो पुढचा भाग आहे तो आपल्याला आता बघावा लागेल. याच्या पुढचा भाग आहे आपल्याला सॅम्पल स्पेस. जो दिलेला आहे तो काय आहे, सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेसची माहिती मी तुम्हाला काल पण दिलेली आहे की नाही. 1 कॉइन टॉस किती सॅम्पल स्पेस भेटतात, 2 कॉइन टॉस किती सॅम्पल स्पेस भेटतात, 3 कॉइन टॉस नंबर ऑफ सॅम्पल स्पेस, आहे की नाही. आणि विच कोणते ते पण लिहावं लागतं आपल्याला. मग आता आपण या ठिकाणी जे नंबर ऑफ किंवा सॅम्पल स्पेस पुन्हा नंतर नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट, त्यात पॉईंट किती येतात ते पण बघूया. पहिल्यांदा सॅम्पल स्पेस आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स. सॅम्पल स्पेस, सॅम्पल स्पेस. आता सॅम्पल स्पेस म्हणजे की एखादी इव्हेंट ज्या वेळेस किंवा एखादी एक्सपेरिमेंट दिली जाते बघा, द सेट ऑफ ऑल पॉसिबल आउटकम्स, द स्पेस ऑफ ऑल पॉसिबिलिटीज. अशा पॉसिबिलिटीज होते आपल्या. आता जसं की काय म्हटलं होतं, 1 डे किंवा एनी डे ऑफ इन वीक, आहे की नाही, सिलेक्टेड रँडमली. एका वीक मधला एक डे सिलेक्ट करायचा होता, आहे की नाही. मग त्यामध्ये देर आर आउटकम पॉसिबिलिटीज, भेटणाऱ्या ज्या पॉसिबिलिटीज आहेत ते किती होत्या, 7 पॉसिबिलिटीज आहेत, आहे की नाही. इन वीक मध्ये रँडम एक्सपेरिमेंट इज कॉल्ड द सॅम्पल स्पेस. द सेट ऑफ ऑल पॉसिबिलिटीज आउटकम इज कॉल्ड सॅम्पल स्पेस. म्हणजे जे पॉसिबिलिटीज असतात, आहे की नाही, रँडमने काढलेल्या एक्सपेरिमेंट मधल्या जे सॅम्पल किंवा जे पॉसिबिलिटीज असतात त्या पॉसिबिलिटीजलाच आपण काय म्हणतो, सॅम्पल स्पेस. त्याला सॅम्पल स्पेस म्हटलं जातं, आहे की नाही. द सेट ऑफ ऑल पॉसिबल आउटकम्स ऑफ रँडम एक्सपेरिमेंट इज कॉल्ड द सॅम्पल स्पेस. आणि त्याला काय म्हटलं जातं, सॅम्पल स्पेस. म्हणजे जे पॉसिबिलिटीज असतात, आहे की नाही, आपण एक्सपेरिमेंटमध्ये जे पॉसिबिलिटीज लिहितो. आता जो आपण 5.1 प्रॅक्टिस सेट घेतला, आहे की नाही, आणि त्या प्रॅक्टिस सेटमध्ये जे पॉसिबिलिटीज लिहिल्यात त्याच म्हणजे काय आहेत, सॅम्पल स्पेस आहेत. ओके, बघा काय म्हणते नंतर, अँड द सॅम्पल स्पेस इज डिनोटेड बाय सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस डिनोटेड बाय यस, कॅपिटल यस लेटर, और ज्याला आपण ओमेगा असं म्हणतो. और तुमच्या सायन्समध्ये असतं बघा, हे असं दाखवलेलं आहे की नाही. आता मला व्यवस्थित डायग्राम ती
तेवढी ॲक्युरेट येणार नाही, ठीक नाही. हे असा ओमेगा म्हटलं जातं सायन्समध्ये, ओमेगा, ठीक की नाही. ग्रीक लेटरमध्ये त्याला ओमेगा लिहिलं जातं. परंतु आपल्याला इथं जनरली आपल्याला यसमध्येच दाखवावं लागतं, ठीक नाही. ह्या सायन्सच्या याच्यामध्ये दाखवायची गरज लागणार नाही. हे ओमेगामध्ये दाखवलं नाही तरी यस म्हणजेच काय असणार, सॅम्पल स्पेस डिनोटेड बाय यस और ओमेगा, या 2 लेटरमध्ये दाखवलं जातं. पण जनरली आपल्याला जे आहे आपण ओमेगामध्ये दाखवायचं नाही, आपल्याला यस लेटरनंच दाखवायचं आहे की नाही. जो यस लेटर तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे त्याच्यानुसारच दाखवायचं आहे. म्हणजे यस म्हणजेच काय असणार, सॅम्पल स्पेस, ठीक नाही. यस म्हणजे काय असणार, सॅम्पल स्पेस. आणि पुन्हा नंतर असं म्हटलंय, इच एलिमेंट ऑफ सॅम्पल स्पेस इज कॉल्ड सॅम्पल पॉइंट. आणि अजून असं म्हणतंय, इच एलिमेंट ऑफ सॅम्पल स्पेस, इच एलिमेंट यामध्ये असणारे एलिमेंट जे असतील त्यालाच सॅम्पल पॉइंट पण असं म्हटलं जातं, ठीक नाही. इज कॉल्ड a sample point. The number of element in each set S is denoted by number of S. Sample point, sample point is denoted number of S. N S किंवा NS is finite. The sample space is said to be a finite sample space. finite म्हटलं जातं, आहे की नाही. finite म्हणजे काय, मर्यादित असणारे, मोजता येणार. देर आर काउंट, अनकाउंटेबल नाही, काउंटेबल. आणि इनफायनाइट म्हटल्यावर काय होणार मग, अनकाउंटेबल, आहे की नाही. म्हणजे याच्यामध्ये जे सॅम्पल पॉईंट असतात ते सॅम्पल पॉईंट आपण काउंट करू शकतो, मोजू शकतो, आहे की नाही. ते म्हणजे फायनाइट सेट असतो, आहे की नाही. आणि सॅम्पल पॉईंट इज डिनोटेड बाय नंबर ऑफ यस, ठीक नाही. किंवा सॅम्पल पॉईंट्स म्हणजे नंबर ऑफ यस म्हणजे सॅम्पल पॉईंट असंही म्हणू शकतात त्याला, ठीक नाही. म्हणजे या स्वरूपामध्ये आपल्याला सॅम्पल स्पेस लिहिला जातो. म्हणजे यात लक्षात ठेवा, फक्त सॅम्पल स्पेससाठी कोणतं लेटर वापरलं जातं आहे, यस इज डिनोटेड बाय सॅम्पल स्पेस. आणि नंबर ऑफ पॉईंटसाठी किंवा सॅम्पल पॉईंटसाठी लिहिलं जातं आहे नंबर ऑफ यस किंवा नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किंवा सॅम्पल पॉईंट, हे की नाही, असं म्हटलं जातं, ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला जे सॅम्पल स्पेस लिहायचे आहेत ते एक्सपेरिमेंटमध्ये सॅम्पल स्पेस किती असतात हे बघूया, ठीक आहे. हे झालं इथपर्यंत. बघू आता याच्यानंतरचा जो दाखवलेला आहे तो म्हणजे चला. 1 coin is tossed. 1 coin is tossed. 1 coin टॉस केला, मग यामध्ये सॅम्पल स्पेस किती भेटणार, यस इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट सांगा. 1 कॉइन टॉस केलाय, काल बघितलं आपण, त्यामध्ये एच म्हणजे काय, हेड, आणि टी म्हणजे काय, टेल. हेड टेल 1 कॉइन टॉस केल्यावर 1 कॉइन इज टॉस. नंबर ऑफ यस किती आला रे, नंबर ऑफ यस म्हणजे सॅम्पल पॉइंट किती आले, 2. नंबर ऑफ यस किती आले, 2. त्यानंतर सेकंड नंबर मध्ये काय म्हटलंय, 2 कॉइन्स आर टॉस. 2 कॉइन्स आर टॉस. 2 कॉइन्स काय केले, टॉस केले. सॅम्पल स्पेस किती येणार बघा मग, इन कर्ली ब्रॅकेट. 2 कॉइन आहेत म्हणजे 2 च्या जोड्या तयार होतील, एच टी टी एच. किती आले, देअरफॉर नंबर ऑफ यस इज इक्वल टू 4. 1 2 3 4 आले का, 4 बघा, हे की नाही. म्हणजे यामध्ये 2 कॉइन्स आर टॉस, 2 कॉइन जर टॉस केले तर 4 येतात त्याच्यामध्ये, नंबर ऑफ यस इज इक्वल टू 4. आणि याच्यामध्ये नंबर ऑफ यस इज इक्वल टू 2. हे 2 आहेत आणि हे 4 आहेत. म्हणजे 2 कॉइन्स आर टॉस,
सॅम्पल स्पेस एच 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 टी 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 एच आणि सॅम्पल पॉईंट किती येणार, सॅम्पल पॉईंट आहेत 4. हे झालं 2 कॉईन टॉस केल्यावर. आता कॉइन्स कुठपर्यंत आहेत आपल्याला, 3 कॉइन्स पर्यंत आहेत. 3 कॉइन्स आर टॉस. 3 कॉइन टॉस केले. यस इज इक्वल टू, हां बघा आता 3 चे पेअर्स तयार होतील. एच 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 टी एच टी टी. आता 3 टी 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 एच टी एच एच. किती झाले बघा, 1 2 3 4 5 आणि 6. आता काय होणार, एच टी एच अँड टी एच टी, आहे की नाही. म्हणजे एकदा टी मध्ये आणि एकदा एच मध्ये, म्हणजे दोन्ही साईडला टी मध्ये एच, दोन्ही साईडला एच मध्ये टी. 3 एच 2 एच 1 टी, 1 एच 2 टी, 3 टी 2 टी आणि 1 टी. सिक्वेन्सच लक्षात ठेवा जा. 3 एच, पुन्हा 1 एच कमी करायचा, पुन्हा 2 एच कमी करायचे, पुन्हा 3 पण एच कमी केले टी टी, पुन्हा 1 टी कमी करायचा, 2 टी कमी करायचे आणि नंतर एच टी एच टी एच टी, आहे की नाही. नंबर ऑफ यस म्हणजे सॅम्पल पॉईंट किती आले रे, सॅम्पल पॉईंट नंबर ऑफ यस इज इक्वल टू 8. म्हणजे सॅम्पल स्पेस किती येतात, पण एक्सपेरिमेंट कशा आहेत त्यावर डिपेंड असतं, आहे की नाही. सॅम्पल स्पेस किती आहेत हे एक्सपेरिमेंटवर डिपेंड आहे. कशावर डिपेंड आहे ते, एक्सपेरिमेंटवर. मग एक्सपेरिमेंटवर कसं डिपेंड म्हणता येईल आपल्याला, की त्या ठिकाणी 1 कॉइन टॉस म्हटलाय. 1 कॉइन टॉस म्हटलं तर सॅम्पल स्पेस एच टी भेटणार, म्हणजे नंबर ऑफ एस इज इक्वल टू 2, आहे की नाही. 2 कॉइन आर टॉस म्हटलं की नंतर एच 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 टी 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 एच, आहे की नाही. नंबर ऑफ एस इज इक्वल टू 4 येणार. आणि 3 कॉइन आर टॉस म्हटलं की नंबर ऑफ किंवा सॅम्पल पॉईंट जे आहेत ते 8 येणार. म्हणजे या स्वरूपामध्ये आपल्याला जो सॅम्पल स्पेस आहे तो कशावरचा, कॉईनवरचा, तो या स्वरूपामध्ये होतो. आता याच्यानंतरचा 3 कॉइन पर्यंत जातात, 4 कॉइन असणार नाहीत, आहे की नाही. आता याच्यानंतरचा जो डायस आहे, ठीक नाही, सॅम्पल स्पेस आता आपल्याला डायस वरचा बघायचा आहे. आपण बघितलंय कालच्या याच्यामध्ये बघितलं होतं, 1 डाय इज थ्रो. 1 डाय जर थ्रू केला, ठीक आहे नाही, 1 डाय जर थ्रू केला तर सॅम्पल स्पेस किती भेटतात, 6 भेटतात, आहे की नाही. किती भेटतात, 6 भेटतात. बघूया हे झाले कॉईनवरचे. आता डायसवरचे बघूया. बघा, अ डाय इज थ्रो. अ डाय इज थ्रो, ठीक आहे. एक कॉइन एक डायस थ्रू केला. 1 डाय थ्रू केल्यावर काय होणार, यस इज इक्वल टू 1 2 3 4 5 and 6. Number of yes, sample point किती येणार, 6. नंबर ऑफ यस किती आला, 6. अ डाय इज थ्रो, एक डाय थ्रू केला, हे की नाही. एक डाय थ्रू केल्याच्या नंतर अ डाय इज थ्रू सॅम्पल स्पेस 1 2 3 4 5 6. नंबर ऑफ यस इज इक्वल टू किंवा सॅम्पल पॉईंट इज इक्वल टू 6 सॅम्पल पॉईंट भेटू शकतात, आहे की नाही. मग आता याच्यानंतर जो दुसरी एक्सपेरिमेंट आहे, 2 डायस आर थ्रो.
तर हे 1 डायसचं झालं. आता 2 डायस. बघा 2 डायस थ्रो. यस काय भेटणार? आता 2 डायस थ्रू म्हटल्यावर आपल्याला माहित आहे की पहिल्या डायसवर 1 आणि दुसऱ्यावर पण 1 असेल, म्हणजे 1 1. पहिल्यावर 1, दुसऱ्या डायसवर 2. पहिल्या डायसवर 1, दुसऱ्यावर 3. पहिल्यावर 1, दुसऱ्यावर 4. 1 5 अँड 1 6 या स्वरूपामध्ये. म्हणजे 1 जे आहे ते कंपल्सरी एकावर 1 घेतला आपण, आहे की नाही? बघा म्हणजे पहिल्यावर 1 घेतला, दुसऱ्यावर 2, आहे की नाही? पहिल्यावर 1, दुसऱ्यावर 3. पहिल्यावर 1, दुसऱ्यावर 4. म्हणजे या स्वरूपामध्ये जे आपल्याला सेकंड याच्यावरचे सांगितलेले आहेत, आहे की नाही? तसं इथं पुन्हा काय होणार? फर्स्ट वर 2 1, 2 2, 2 3, 2 4, 2 5, 2 6, आहे की नाही? म्हणजे 21 ते 26. पुन्हा काय होणार? 3 1, 2 काय होणार पिता? 3 6. इथं काय होणार मग? 4 1. तुम्ही कंटिन्यू करायचं आहे, मी असं दाखवतोय म्हणजे असं लिहायचं नाही. एक्झाममध्ये आल्यावर तुम्हाला कंपल्सरी सगळं लिहावं लागतील. त्यानंतर काय होणार? 5 1. इथं काय येणार शेवटी? 5 6. आणि लास्ट जो येईल 6 1. आणि इथं काय होणार? 6 6. आणि कर्ली ब्रॅकेट क्लोज होणार. म्हणजे नंबर ऑफ इयर्स किती भेटणार? सॅम्पल पॉईंट इज इक्वल टू 36. म्हणजे 2 कॉइन टॉस जर केले तर या स्वरूपामध्ये आपल्याला सॅम्पल्स पॉईंट भेटतात, ठीक नाही? सॅम्पल पॉईंट किती भेटणार? 36. म्हणजे 11 ते 16, 21 ते 26, 31 ते 36, 41 ते 46, 51 ते 56 आणि 61 ते 66. फक्त मध्ये काय करायचं? कॉमा देत जायचं, आहे की नाही? उजळणी लिहिल्यासारखं लिहिलं जाताल, तर नाहीतर 11 12 13 असंच लिहिताल, मध्ये कॉमा देत चलत जा, ठीक आहे? या स्वरूपामध्ये सॅम्पल स्पेस येतात. म्हणजे 2 कॉइन टॉस केले तर सॅम्पल स्पेस किती, सॅम्पल स्पेस कोणते आहेत आणि पॉईंट कोणते येतात ते पण बघितलं, ठीक आहे? चालतंय, थांबू आपण या ठिकाणी.